गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण इंग्लिश ग्रामर मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक तो म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स. पाठीमागचा मी ह्याच्यावर एक व्हिडिओ तयार केलाय की पंक्च्युएशन मार्क्स. त्यामध्ये सर्व प्रकारचे पंक्च्युएशन मार्क्स मी तुम्हाला ओळखून दिलेला आहे. फुल स्टॉप कधी असतो, क्वेश्चन मार्क कधी असतो, किंवा कधी डबल इनवर्ट कॉमा, कधी सिंगल इनवर्ट कॉमा द्यायचा. आता हे असे काय परीक्षेमध्ये आलेले काही एक्झाम्पल असतात. आता पहिले एक्झाम्पल असं दिलंय पहा, माय फ्रेंड अँड आय वेंट टू पुणे लास्ट इयर. काय काय आपल्याला बदल काय करायला लागेल मला सांगा. पहिलं एम काय लागेल, काय पहिल्यांदा कॅपिटल करावं लागेल माय फ्रेंड, म्हणजे इथं एम मधला बदल. त्यानंतर काय करायला लागेल आपल्याला, आय हे नेहमी काय असतं, कॅपिटल असतं, म्हणून आय, माय फ्रेंड अँड आय असं करायला लागेल आपल्याला. अँड हा शब्द राहिला इथं, ए एन डी, माय फ्रेंड अँड आय. पुढचा बदल काय करून चालेल, वेंट टू. आता पुणे हे काय आहे, प्रॉपर नाव आहे. जर सिटीचं नाव असेल, एखाद्या मुलीचं नाव असेल, गावाचं नाव असेल, तर ते काय करतो आपण कॅपिटल देतो, पुणे लास्ट इयर. म्हणजे आपण बदल कुठे कुठे केला, इथं एम कॅपिटल काढला, इथं आय हे लिहिलं, आणि या ठिकाणी पुणे शब्द लिहिला. रुपाली सेड आय एम फाईन. या ठिकाणी काय बदल करावा लागेल आपल्याला इथं, अगदी बरोबर, रुपाली मधला आर कॅपिटल काढावं लागेल, रुपाली. नंतर इथं काय लागेल, इथं सेड. आता सेड म्हटले, कोण म्हटलेलं आहे, तर सेड म्हटलेलं आहे म्हणजे इथं डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच वाक्य आहे. तिथं कॉमा द्यायचा, आणि इथं काय करायचं, डबल इनवर्टेड कॉमा मध्ये काय लिहायचं. आता परत आय स्मॉल आहे ते कॅपिटल होईल, आय एम फाईन, आणि परत डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट, फुल स्टॉप. व्हॉट आर यू डुईंग नाऊ. तर व्हॉट आर यू डुईंग नाऊ हे काय आहे, क्वेश्चन आहे, म्हणून पहिलं डब्ल्यू कॅपिटल काढायचं. व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग नाऊ, क्वेश्चन मार्क, डबल इनवर्टेड कॉमा. हा, आता इथं काय कोण कोणाला बोलले असं काय दिले काय तर नाही, म्हणून त्यामुळे त्याला डबल इनवर्टेड कॉमा द्यायची काय गरज नाही. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. त्या ठिकाणी काय आहे, एखाद्याला उद्देशून बोललेला आहे, उद्गार काढलेला आहे, म्हणून उद्गार चिन्ह द्यायचं. पण पहिलं अक्षर मात्र काय करायचं, कॅपिटल काढायचं. व्हॉट ए ब्युटिफुल गर्ल, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज, आणि शेवटी काय करायचं, एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचं. द बॉय सेड हुर्रा वी हॅव वोन द मॅच. हे का परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे, स्कॉलरशिपला पण आलेलं आहे, आणि काय काय सरळ सेवेच्या पण परीक्षेला आलेलं आहे. 9वी 10वीच्या मुलांना सुद्धा अशा प्रकारचे एक्झाम्पल असतं. काय करायचं, पहिल्यांदा द बॉय सेड, डबल इनवर्टेड कॉमा. आता हुर्रा हा शब्द काय आहे, एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन असल्यानंतर सुद्धा एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचे, हुर्रा. आणि त्याच वाक्यामध्ये पुढचा भाग दिलेला आहे, वी हॅव वोन द मॅच. आता हुर्रा वी हॅव वोन द मॅच हे काय केलेलं आहे, पूर्ण वाक्यामध्ये दिलेलं आहे. हुर्रा इथे एक्सक्लेमेटरी मार्क, हे परत कॅपिटल. आपण बदल काय केलं बा, हुर्रा एच कॅपिटल काढलं, आणि या ठिकाणी वी मधलं सुद्धा वी कॅपिटल. तर मला वाटतं हा पाठ विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना समजला असेल.